मी आज चाललो आहे बघा किनगावमध्ये एक नवीन गोठा आहे. जर तुम्हाला गोठा सुरुवात करायचा झाला तर हा व्हिडिओ 100% बघा, तुम्हाला फायदा होईल. ते राजेंद्र देवडे यांचा नवीन गोठा बघायला. त्यांनी गोठा कसा सुरुवात केला, काय केला, म्हैशी विकून त्यांनी गाया आणून टाकल्या. सध्या 3-4 त्यांच्या गाया आहेत. त्याला काय दर बसा लागला आहे, काय म्हैशीचा काय दर बसतो, हे सगळं त्यांनी माहिती देणार आहेत. त्यासाठी मी आता चाललो आहे. आणि जरी तुम्हाला चालू करायला झाला तर तुम्ही हा व्हिडिओ बघून, आणि त्यांनी मित्र परिवार सगळा मिळून आता 1000 लिटर त्यांनी दूध केले. आधी किती त्यांना दर पडत होता आणि आत्ता काय दर पडतोय आणि कशामुळे त्यांनी सुधारलं आणि गाईकडे वळलं, हे आपल्यासाठी जाणून घ्यायचं आहे. आता त्यांच्याकडे जाऊन आम्ही तुम्हाला पूर्ण सगळी माहिती देतो. व्हिडिओला पूर्ण बघा तुम्ही. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे किनगावमध्ये आणि गोठा दूध उत्पादनाची माहिती घ्यायसाठी इथं आलो आहे. राजेंद्र देवडे यांच्याकडे आलो आहे. नमस्कार. आता मला एक थोडी माहिती द्या. तुमचा हे गोठा किती वर्ष झालं करताय? 20 वर्ष झालं करतो. 20 वर्ष झालं करताय. आणि गाई नव्हते माझ्याकडे पहिले. हां, म्हशीच होत्या. म्हशी होत्या. आत्ता गाई केलाय तुम्ही? आत्ता गाई. त्याचा दर किती पडायचा तुम्हाला? तरी 55-60. 55-60 पडायचा. 60च्या मध्ये. आता कुठं घालताय? आता ॲक्शनला घालतो. हॅटसनला घालताय. आता हॅटसनला दर काय पडतोय तुम्हाला? ॲक्शनला 80च्या आसपास पडतो. 80च्या आसपास 80, पडतोय. 85, 82. आणि गाई? गाईचं 40, 42, 45 पडतो. हां 40, 42, 45 पडते. गाई तुम्ही आधीपासून आधी केल्या होत्या, परंतु परवडना म्हणून मध्ये मोडल्या होत्या. हां 10 वर्षाखाली गाई केल्या होत्या, परंतु दुधाची रेट चांगली नव्हती, हां कंपनी चांगली नव्हती, हां मार्केट अवेलेबल नव्हतं. बरं. त्याच्यामुळं गाई मोडल्या होत्या मी. आत्ता परत टाकलेत काय? हां, आता परत टाकलेत. हँडसेटचे आज आमच्या गावात पॉईंट आलेला आहे. हां त्या पॉईंटला चांगले दर मिळू लागले. हां आम्ही जवळजवळ 10-20 शेतकऱ्याचा ग्रुप आहे. मिळून तुम्ही मिळून आम्ही सर्वांनी मिळून हँडसेटचा पॉईंट घेऊन नाही काय आम्ही आता गाई वाढायला चालू केलं. सर किती आहे हॅटसनला दूध? हॅटसनला आता सध्या आमच्या संकलन केंद्रावर 500च्या पुढून चालले सर. 510, 512, 15 एका टायमाला एका टायमाला चाललं. 1000 लिटर. हां, 1000 लिटरच्या पुढे चालू आले सर. चांगलं आहे. आता म्हशी दूध किती आहे तुमचं? आता म्हशीचं 20 लिटर आहे. 20 लिटर. आणि गाईचं? गाईचं 25 लिटर एका एका टायमाला. टायमाला दोन्ही मिळून 50 लिटर. बिल किती निघतंय 10 दिवसात तुमचं? 10 दिवसाचं बिल आसपास 27-28 हजार रुपये दोन्ही मिळून पडते सर. दोन्ही मिळून पडते. चांगलं पडते मग. आणि गाया वगैरे वाढवायचे प्लॅन? हां, गाई वाढवायच्या प्लॅन. का तर दर चांगले मिळाले, मार्केट चांगलं आहे. आमची कंपनी बी हॅटसन जे चांगले भाव द्यावे लागले. इतर मार्केटपेक्षा, इतर कंपन्यापेक्षा रेट चांगले आहे. त्यामुळे गाई वाढवायचे विचार आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दर कोणाला आहे? महाराष्ट्रात आता सध्या हॅटसनचाच दर सगळ्यात जास्त चांगला. अजून गाया टाकत का नाही? आणि 6 ते 7 गायापर्यंत, 8-10 गायापर्यंत पूर्ण करायचा विचार आहे. 10 दिवसाला 27-28 हजार रुपये. 40 लिटर दुधाला पुरवा लागेल सर. वैरण घरची? हां, वैरण घरची. सगळी वैरण घरची? हे सगळं तुमचं? हो, हे सगळं आपलं. वैरण घरची सगळी. आता ओपन गोठा वगैरे काय करणार आहे? ओपन गोठा करणार आहे आता ह्या गोठ्याच्या पाठीमागे. इतके दिवस दुधाला रेट चांगले नव्हते म्हणून आम्ही काय करायचं बांधगीत पडे नाही गेलो, परंतु आता हळूहळू वाढवायचा विचार चालू आहे. जसे जसे गाई वाटतील तसं करायला असं करावं वाटाले. असं तुमचं नियोजन असंच पुढे जरा ओपन गोठा? हो, ओपन गोठा करायचे, मुक्त गोठा करून गाई वाढवायची. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही आता बघितलं असाल आता एवढं भारी त्यांनी नियोजन केलं. 1-2 एकर हाती घास वगैरे सगळं केलं त्यांनी. जो आता परत ह्याचं ओपन गोठा ते मारायला लागल्यात. भरपूर त्यांना हे करायला लागल्यात. अशाच पद्धतीने तुम्ही करू शकताय. तुम्हाला अजून दूध व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी अजून अशा गोठ्यांना जाऊन व्हिजिट करून तुम्हाला व्हिडिओ टाकू शकतो. आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.